नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. रत्नागिरी राष्ट्र रक्षण मूक पदयात्रा, देशाच्या सुरक्षिततेसाठी जनजागृतीचा संदेश. खेडमधील वेरळ येथे मुंबई गोवा महामार्गाला तडे, महामार्ग आणि सर्व्हिस रोड खचल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चिपळूण फ्लायओव्हरचं काम युद्ध पातळीवर, 80% काम पूर्ण, गर्डर बसवण्याचं काम वेगात. दापोली चालत्या एसटीतून वाहक खाली पडल्याची धक्कादायक घटना, उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. दाभोळमध्ये गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर, तातडीच्या उपाययोजनांची मागणी. खेड नगर परिषद आणि अलसफा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम, प्लास्टिक मुक्त खेडसाठी 8,000 कापडी पिशव्यांचं वाटप. सविस्तर वृत्त. रत्नागिरी शहरात आज संविधान सन्मान मंचाच्या वतीनं राष्ट्र रक्षण मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. देशाच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्नाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आली. मारुती मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा पदयात्रेचा मार्ग होता. नीट परीक्षेच्या कारणावरून देशात अराजकता निर्माण करून राष्ट्रीय सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या प्रवृत्तीच्या निषेधार्थ ही मूक पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं. या पदयात्रेत शेकडो युवक, नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रत्नागिरीत आज राष्ट्रीय रक्षणासाठी आज भव्य मूक मोर्चा काढण्यात आला, काय सांगा? नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे देशामधलं जे वातावरण अस्थिर झालं होतं, लोकांमध्ये जे संभ्रम अनेक होते, अनेक गोष्टी चर्चा येत होत्या, सोशल मीडियातून अनेक गोष्टी लोकांसमोर येत होत्या. त्यासाठी आज रत्नागिरीतील युवकांनी संविधान सन्मान मंचाच्या वतीनं आज एक मोठी रॅली काढली. त्या रॅलीला आम्ही सगळ्यांनी, सर्व थरातल्या लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि एक प्रकारे आजच्या रॅलीने या संविधानाबद्दल असलेली निष्ठा, या संविधानाप्रती असलेली देशभक्ती ही आज या रॅलीमध्ये पाहायला आपल्या सर्वांना मिळाली. भारत हा संस्कृतीचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनात भारताची संस्कृती कशा पद्धतीने रस्त्यावर आणली आणि जे काही आरोप, जे काही तिथे घोषणाबाजी झाली, ते खालच्या पातळीला जाऊन ती टीका टिप्पणी केली होती, काय सांगा? ज्याला जो देशप्रेमी आहे, जो संविधान प्रती आदर करतो, अशा सगळ्याला जंतर मंतर आणि संसदेभोवतीचं जे दृश्य निर्माण झालं होतं ते पाहिल्यानंतर अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या आणि त्या माध्यमातून देशभर असंख्य लोकांच्या क्रियाप्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्या आज सर्वांनी या मोर्चाच्या माध्यमातून आज रत्नागिरीमध्ये आज हा जो संविधान मोर्चा निघाला, त्यातून आज लोकांनी दाखवून दिलं की संविधानाप्रती आणि देशावरती किती श्रद्धा लोकांची आहे आणि कशा पद्धतीने ज्या काही गोष्टी झाल्या त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलेलं आहे, हे आज आपल्याला पाहायला मिळालं. आज केवळ हा हिंदू म्हणून नव्हे तर सर्वधर्मीय या आजच्या प्रोटेस्टमध्ये किंवा आपल्या मूक मोर्चात सहभागी झाले होते, काय? यामध्ये युवक युवती होत्या, सगळ्या धर्माचे लोक होते, सगळ्या पक्षाचे लोक होते, सर्वजण जातीभेद विसरून संविधानाप्रती आज निष्ठा दाखवण्यासाठी या ठिकाणी जमलेले होते आणि मला खरं धन्यवाद द्यायला लागेल संविधान मंचाला की त्यांनी हा मोर्चाचं आयोजन करून जिल्ह्यात एक वेगळ्या प्रकारचा मेसेज आज दिला. आज रत्नागिरीमध्ये सगळ्यात भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा संविधानप्रतीचा हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं खरं मनापासून आभार मानायला पाहिजे, कारण हा संदेश आज जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशामध्ये जाणार आहे आणि त्यामुळंच या संविधानामध्ये सामील झालेल्या सगळ्यांचं खरं ऋण व्यक्त करणं अनिवार्य आहे. ओके. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथे मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारं चित्र समोर आलंय. उड्डाण पुलालगतचा सर्व्हिस रोड तसेच महामार्गाच्या काही भागाला मोठे तडे गेले असून अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचं दिसून येत आहे. गोव्याच्या दिशेने जाणारा महामार्ग आणि सर्व्हिस रोड तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाचा देखील काही भाग खचल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. विशेष म्हणजे या तड्यांवर आणि खचलेल्या भागावर ठेकेदाराकडून सिमेंट भरून
तात्पुरती मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अवघ्या 1.5 महिन्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला झालेल्या या महामार्गाची अशी दुरावस्था झाल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित होतीये. भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, तसेच संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासून जबाबदार माणसावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येते. मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातून चिंताजनक बातमी समोर आली. मुसळधार पावसामुळे महामार्गालगतचा साईड पट्टीचा भराव वाहून गेल्यामुळे रस्ता खचला असून लोखंडी गर्डर हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक सुरू राहिल्यास किंवा पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास महामार्गाचा काही भाग वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते. विशेष म्हणजे कशेडी बोगद्याला पर्यायी असलेला हा जुना घाट मार्ग देखील धोकादायक अवस्थेत आला असून गेल्याच वर्षी या रस्त्याचं डांबरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आलं होतं. या परिस्थितीमुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरातील बहादूर शेख नाका येथे उभारण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी फ्लायओव्हरच्या कामाला आता वेग आलाय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या प्रकल्पाचे तब्बल 80% काम पूर्ण झालं असून सध्या फ्लायओव्हरच्या खांबावर प्रीकॉस कॉन्क्रीट गर्डर बसवण्याचं महत्वाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अत्याधुनिक क्रेनच्या सहाय्याने अनेक टन वजनाचे गर्डर अत्यंत अचूकपणे खांबावर बसवले जात आहेत. हे आव्हानात्मक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी अभियंते आणि कामगार दिवसरात्र मेहनत घेत आहेत. बांधकामादरम्यान सुरक्षिततेला प्राधान्य देत संपूर्ण परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आली असून सर्व सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन केलं जात आहे. हा फ्लायओव्हर पूर्ण झाल्यानंतर बहादूर शेख नाका परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच मुंबई गोवा महामार्गावरील वाहन चालकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बुधवार 29 जुलै रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. केळशीहून दापोलीकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील वाहक आसुदबाग ते गिम्हवणे दरम्यान चालत्या बसमधून खाली पडल्याने एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित वाहक बसच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन बसचा दरवाजा उघडताच ते थेट रस्त्यावर कोसळले. हा प्रकार पाहून बसमधील प्रवाशांनी आरडाओरड केला. त्यानंतर चालकाने प्रसंग अवधान राखत तात्काळ बस थांबवली. जखमी वाहकाला मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाच्या मदतीनं तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. घटनेची माहिती मिळताच दापोली आगारातील कार्यशाळा अधीक्षक मुन्नाभाई राजापकर, PI नाफडे तसेच आगारातील अधिकारी, चालक आणि वाहक यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी कर्मचाऱ्याची विचारपूस केली. दरम्यान अचानक चक्कर आल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली. नेमकं कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे. जखमी वाहकाच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना सहकारी आणि प्रवाशांकडून करण्यात येते. प्रवाशांनी सांगितलं की त्याला फिटीचे झटके आले आणि तो उभा राहायचा प्रयत्न केला आणि तो दरवाजावर कोसळून खाली पडला. तो दरवाजा ओपन झाला, खाली आला. म्हणजे दरवाजा ओपन होऊन बाहेर फेकले गेला. तेवढ्यात गाडी थांबवली. पुढे काय केला? लगेच त्याला बघितलं, उचललं आणि दुसऱ्या गाडीमध्ये तात्काळीने सरकारी रुग्णालयात दाखल केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ शहरात गेल्या काही दिवसापासून गढूळ आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय. नळाद्वारे येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून
दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार, अतिसार, कावीळ आणि इतर जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक नागरिकांना पिण्याचं पाणी गाळून किंवा उकळून वापरण्याची वेळ आली असून काही जण बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहेत. वारंवार तक्रारी करून देखील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येते. पाणी पुरवठ्याच्या स्रोताची आणि जलवाहिन्यांची तातडीने तपासणी करून दूषित पाणी पुरवठा थांबवावा, नियमित पाणी गुणवत्ता चाचण्या करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा अशी नागरिकांची मागणी आहे. सध्याची काय परिस्थिती आहे पाण्याची? पाण्याची परिस्थिती म्हणजे 8 दिवसांनी दाभोळला पाणी आलंय. पाणी प्रत्येकाच्या घरातलं संपलेलं आहे. त्याच्यामुळे आज पाणी आलंय. ते सगळीजण पाण्याला भरायला आलेलं, त्या पाण्यातून किडं येत होते आणि आम्ही पाणी ओतलेलं पाहिजे म्हणजे ताजं भरण्यासाठी. पाणी म्हणजे तुमचं ते सगळं प्यायला आम्हाला पाणी द्या ना मग आता. पाणी अर्ध भरून झाल्यानंतर आम्हाला सांगायला की आज पाणी भरू नका, पाणी पिऊ नका म्हणून. पण एरवी तुम्ही गाडी फिरवताना आज तशी गाडी फिरवायची पहिली. पाणी भरायचं नाही म्हणून. पाणी भरू नका आणि ताजं पाणी पाहिजे म्हणून पहिलं ओतलेलं पाणी टाकलंय. म्हणजे आता पाणी पिण्याला एक नाहीये, म्हणजे एवढी बेकार परिस्थिती आहे. सांगण्यात आलं. एक तर लाईट नाही, पाणी लाईट नाही. म्हणजे आम्ही कसं लाईट पण किती दिवस लाईट नाही. अर्ध्यांना लाईट आहे आणि अर्ध्यांना असं काय खालच्या मनात लाईट असते. आमच्याकडे लाईट खाली नाही. लाईट आहे खाली, त्यांची तिकडे, इकडे आपलं पाण्यातून काय किड्या बाहेर होते तर आणि तुम्ही पाण्याची सोय करा. आमच्या पाण्याची सोय आम्हाला पाणी प्यायला नाही. किती दिवसांनी पाणी आलं होते? 8 दिवसांनी. 7-8 दिवस आहे. ओके. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरातील दापोली फाटा येथे खासगी वाहतूकदारांच्या 2 संघटनांमधील वादाने तीव्र स्वरूप धारण केलंय. वंजाई ट्रॅव्हल्स आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बस अडवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रात्री उशिरापर्यंत बस जागेवरच उभ्या राहिल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान वाहतूकदारांमधील वादात सामान्य प्रवाशांना वेठीस धरणं थांबवून तातडीने तोडगा काढावा अशी जोरदार मागणी प्रवासी वर्गातून केली जाते. समोर कमीत कमी 50-60 जण उभे आहेत. तर ह्यांचं म्हणणं काय माहिती आहे, काय झालं माहिती आहे, जर आम्ही उपासमारीची आमची वेळ आली ना तर मग आम्ही मरू दे ना. असं पण होतंय, तसं पण जातंय. असं पण उपाशी मरतोय, तसं पण उपाशी मरू देऊ. बायका पोरं आम्ही आणू. जी फक्त एवढीच दापोली पोलीस स्टेशनला आज 2 दिवस पोरं उपाशी त्यानं काल आड्यापाट्यावरती गाड्या अडवल्या यांच्या. तिथून मग तो विषय दापोली पोलीस स्टेशनला आला. दापोली पोलीस स्टेशनला काही कारणास्तव माझा जरा काल प्रॉब्लेम असल्यामुळे मी तिथे उपस्थित नव्हतो. अध्यक्ष होते. अध्यक्षाचा प्रॉब्लेम झाला, मी इथं आता उपाध्यक्ष उपस्थित आहे. गाडी अडवण्याचं कारण फक्त एवढंच आहे, त्यांनी धंदा करून असं गाडी. पण आजच्या डेटला ज्यांनी धंदा उद्भवला आहे, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही गाड्या मोठ्या घेतल्यात, घ्या, मोठे व्हा, अजून मोठे व्हा. पण ज्या लोकांनी धंदा ज्यांनी रोपटं लावलं आहे, आज रोपट्याला ते एवढं मोठं फळ आहे आणि ती फळं फक्त खायला तुम्ही येत असाल ते जमणार नाही. आजचं आंदोलन हे मुकं आंदोलन आहे आणि उद्या जर याच्यावर आम्हाला जर तोडगा भेटला नाही तर आम्ही आमच्या एका पोरांसकट घेऊन रस्त्यावरती उतरणार. आणि याची साहेबांनी सांगितलं नाही ना तुम्हाला? साहेब, मी तुमचा मान ठेवतो, मी तुमच्या पोरांना सांगायचं काम मी करतो, मी तुमचा मान ठेवतो. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आज ही पोरं 2 दिवस ऐका ना, मी कर्मचारी आहे, साहेबांचं बोलणं झालं आहे. मी तुम्हाला काय सांगतो, तुम्ही साहेबांबरोबर फक्त आमची व्यथा मांडा. मी उद्या मी प्रशासनासमोर सांगतो की फक्त ह्या ज्या छोट्या गाडीवरांचा जो व्यवसाय आहे, जे गावागावातनं जे चालतात त्याच्यावरती ह्या गाड्या इकडून चालल्यामुळे रिक्षावाल्यांवर प्रॉब्लेम होतो, सगळ्यांवरती प्रॉब्लेम होतो. आज नाही म्हटलं तरी 20 ते 25 गाडीवाले आहेत, छोटे गाडीवाले. आज त्यांनी आज कर्ज काढून आणि पोटाला चिमटा काढून त्यांनी गाड्या घेतलेल्या आहेत. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी खेड नगर परिषदेने शहरात सिंगल यूज प्लास्टिक विरोधात कठोर भूमिका घेत प्लास्टिक मुक्त खेड अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली.
या अभियानाला सामाजिक संस्थांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अल-सफा वेलफेअर फाउंडेशनने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत नागरिकांना तब्बल 8,000 कापडी पिशव्यांचं मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतलाय. या उपक्रमासंदर्भातील निवेदन अल-सफा वेलफेअर फाउंडेशनचे सरफराज पांगारकर, शमशुद्दीन खान तसेच नगरसेवक आरिफ मुल्लाजी यांनी खेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सादर केलाय. यावेळी प्लॅस्टिक मुक्त खेड अभियान यशस्वी करण्यासाठी नगर परिषद आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची भूमिका मांडण्यात आली. प्रशासन, सामाजिक संस्था, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या सामूहिक सहभागातून प्लॅस्टिक मुक्त खेड, स्वच्छ, सुंदर आणि हरित खेड हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येकानं आपली जबाबदारी पार पाडावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं. खेड येथील भैरी भवानी नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासून मंदिर परिसरात भक्तांची गर्दी होती. गुरुपूजन, अभिषेक, व्यासपूजन, महाआरती, भजन तसेच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरुपौर्णिमा हा गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा महत्वाचा धार्मिक उत्सव मानला जातो. उत्सवानिमित्त मंदिरात विशेष पूजाविधी पार पडले. यावेळी मंदिर परिसर फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने आकर्षक सजवण्यात आला होता. अनेक भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलं. उपस्थित भाविकांनी गुरुच्या कृपेचं महत्व अधोरेखित करून नामस्मरण आणि भक्तिगीतांमध्ये सहभाग घेतला. दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमांना खेड शहर आणि परिसरातील भाविकांनी उपस्थिती लावली. महाआरतीनंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण मंदिर परिसर श्री स्वामी समर्थांच्या भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली. जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा चितघर दस्तुरी या शाळेत गुरुपौर्णिमा आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं स्वागत आणि पाद्यपूजन करून ओवाळणी करण्यात आली. तसेच शाळेतील शिक्षकांना छोटीशी गिफ्ट देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी इयत्ता 7वी, 6वी आणि इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुलांना शिक्षकांच्या वतीने खाऊचं वाटप करण्यात आलं. सुंदर आणि उत्साही वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना श्री अनिल मोरे यांनी गुरु आणि शिष्य यांच्यातील महत्त्व कथन केलं. तसेच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार आणि शाळेतील शिस्त, गुरूंनी केलेले उपदेश यांचा आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे वर्तन घडवून येण्यासाठी दिलेला उपदेश आचरणात आणावा असंही सांगितलं. खेड तालुक्यातील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. हजारो स्वामी भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. याच वेळी अहमदाबाद येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून कोकणचं नाव उज्ज्वल करणाऱ्या लोटेमाळ येथील कोकण कन्या तन्वी लेडीज हिचा शाल, श्रीफळ आणि श्री स्वामी समर्थांचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. विश्वस्त श्री अंकुश काते आणि शेलार यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. कार्यक्रमाला मान्यवर, सेवेकरी आणि स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त अन्नदाते भक्तांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला. रत्नागिरी येथे आयोजित करिअर कट्टा विभागीय 1 दिवसीय कार्यशाळेत ICS महाविद्यालय खेडच्या करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका सुप्रिया काडगे यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत करिअर कट्टा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. यावेळी ICS महाविद्यालयाच्या करिअर संसदेचे मुख्यमंत्री साहिल भुवट यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कट्टा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांचं मार्गदर्शन लाभलेल्या या कार्यशाळेत विविध जिल्ह्यातील प्राचार्य, समन्वयक आणि प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. JCI खेडच्या 44व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून खेड पंचायत समितीच्या आवारात वृक्ष लागवड कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपच्या नगरसेविका सौ वैभवी वैभव खेडेकर, भाजप खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, JCIचे अध्यक्ष अमित नामुष्टे, मधुर पेटे, अमर दळवी, डॉक्टर श्याम गिल्डा, डॉक्टर दिग्विजय पवार, अमित कदम, अविनाश दळवी, खेड पंचायत समितीचे BDO साहेब आशिष रेपाळ, हेमंत चिखले, गणेश खेडेकर आणि सर्व JCI मेंबर उपस्थित होते. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.